धानाकड पाय धानाकड पाय बोलाय का हल्लं नाही थोडं काढावं लागतं. अरे तो पोलीस मला ठेवायला लागला का? हमारे बदनाम कर रहा है क्या रे? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केट फेडरेशन तर्फे विविध संस्थांमार्फत धान खरेदी करण्यात येते. मार्केट फेडरेशन तर्फे धान खरेदी सुरू करण्यात आलेली आहे आणि अंतिम टप्प्यावर आहे. आदिवासी विकास महामंडळ तर्फे उशीर धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. आमच्यासोबत आदिवासी विकास महामंडळचे संचालक भरत दुबनांग आहेत. साहेब काय सांगणार, धान खरेदी केंद्र उशीर सुरू करण्यात आलेले आहे आणि किती धान खरेदी करण्यात आलेली आहे? याला एकच कारण आहे की हंगाम 2023-24 मध्ये खरीप हंगामामध्ये एकंदरीत 7,54,000 क्विंटलच्या वर खरेदी आदिवासी हितकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. अजूनपर्यंत माल एकही उचल झालेले नाही. जवळपास 7 महिने होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आदिवासी हितकारी संस्थाकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे रबी खरेदी उशिरा झालेला आहे आणि एकंदरीत जवळपास 20-25 रबी खरेदी केंद्र सुरू व्हायला पाहिजे होता, परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे फक्त 5-7 सहकारी संस्था आहेत आदिवासी हितकारी त्या खरेदी केलेल्या आहे. सुरू आहे, प्रक्रिया उशिरा सुरू केलेला आहे. जवळपास 5 ते 6,000 क्विंटलपर्यंतच खरेदी झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना यावर्षी माल धान विक्रीला फार अडचणी निर्माण झाल्या आणि याला सर्व जबाबदार शासनाची आहे. शासनाने वेळेवर माल न उचल केल्यामुळे शासनाचे अनेक आज पावसाळे सुरुवात होणार आहे. अजूनपर्यंत माल उचल झाले नाही, मिलिंग झाले नाही. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळमध्ये ज्या आम्ही वारंवार मागणी केलेली आहे शासनाला की माल उचलण्याची प्रक्रिया करावी आणि मिलिंग करून लवकरात लवकर संस्थामध्ये जे येणारे जे घटूट आहे ते थांबवता आलं पाहिजे, परंतु अजूनपर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या काळजी प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे हे अडचण निर्माण होत आहे. खरीप हंगामाची धान खरेदी आपण केले होते आणि ते उघड्यावर पडलेले आहेत आणि अंकुरमय झालेलं आहे, काय सांगणार? आपल्याला माहीत आहे की यावर्षी जे अकाळी पाऊस येऊन राहिलेला आहे तर त्यामुळे आपण अधिकतर माल जवळपास 5 लाख क्विंटल ह्या उघड्यावर आहेत आणि ह्या संस्थेच्या ताब्यात आहेत आणि सर्व माल उघड्यावर असून ताटपत्री झाकलेला आहे. परंतु हे जे पाऊस आणि जे वारा आणि यामुळे जे वारंवार जे परिस्थिती निर्माण होते त्यामुळे ताटपत्री उडले जातात, झाकतात. तरी पण अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी पावसामुळे धानाला थोडा नुकसान झालेलं आहे. तर याकडेही पण महामंडळाने लक्ष दिलेलं आहे. त्याला चांगल्या पद्धतीत व्यवस्था करण्याची प्रयत्न केला तरी अशा परिस्थितीमध्ये किती काही आपण केलं पण जर पाऊस जास्त प्रमाणात आला तर नुकसान निश्चित होणार आहे. आपल्याकडून काय पाठपुरावा करण्यात आलेला आहे? या संदर्भात अनेकदा आम्ही महामंडळाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना किंवा शासनाला आम्ही कळवत असतो की माल उचलण्याची प्रक्रिया 2 महिन्याच्या आत व्हायला पाहिजे, परंतु होत नाही. अनेक वर्ष अशी परिस्थिती निर्माण होतात आणि मोठा करोडो यामध्ये नुकसान होते शासनाचे, तरी पण हे सरकार लक्ष देत नाही. याला एकच कारण आहे, याला सरकार जबाबदार आहे. संस्थाचा याच्यात कुठलाही जबाबदार नाही.
नक्कीच आदिवासी विकास महामंडळ तर्फे लाखो क्विंटल धान खरेदी करण्यात आलेलं होता, ते उघड्यावर पडलेलं आहे, अंकुरमय पण झालेलं आहे. आता शासन याच्यावर काय तोडगा काढते हे पाहणं महत्त्वाचं असं. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.